आता वेळ लावू नका. ज्या पक्षी आणि प्राण्याची शिर तुम्ही घरामध्ये केली त्या शिरांचा वापर लोकांच्या आधी होणार. जी शिर तुम्ही मारली ती शिर या तुमच्या शिष्यांना चिकटवा. तुमचा तपो साधनेनो
पुरोधाच्या आत्म्याला शांती मिळावी या एका घोर उद्देशानं देवतांना चोरी करण्यासाठी आम्ही सुद्धा तत्पर ठरलो. पण त्या घडला ते कैलासीच्या देवानं आमची श्रीरामच्या धडा वेगळी केली. पण या क्षणी आम्हाला संजीवनी विद्याच्या योगे करून आमच्या गुरुदेवतेनं जिवंत केलंय. नव्हेच नव्हे तर एकाला प्राणाचा शेर आणि एकाला पक्षाचा शेर लागलो. पुनश्च आम्ही जिवंत झालो. आता जागा आता कार्य करू कैलासीच्या देवानो एक वेळ श्री धडावल्या गेलो. आता तुमच्या गुरुमाऊलीने तुम्हाला जिवंत केलं. आता मी पोचले. जिवंत होऊन तरी त्याचा काय उपयोग. पुनश्च एक देव यज्ञाचा आचरण करो. पुन्हा मी तुम्हाला योग्य तो मार्ग देईन. ज्याच्या तुम्ही करीत वेळा देवतावर तुम्ही स्वारी केला. पण झालं ते काय तुमच्या जीवनात याला कारण काय माहिती का. तुम्ही जाताना गेलात ते रिकामे हाताने एकतर देवतावर जर मात करायची असेल तर आपल्या पाठींना दैवी शक्तीची लोढा द्यायला. देव देवतांची भक्ती करा. या विश्वाची विश्वजननी विश्वमाता आदिमाया आदिशक्ती पार्वती माता या पार्वती मातेची भक्ती करा आणि अजिंक्य आणि अमरनाथाचं वरदान काय ते भक्ती या विश्वाच्या खाली अजिंक्य आणि अमर होण्यासाठी पार्वती मातेची भक्ती आम्ही करावी. पार्वती मातेची भक्ती करायला तुम्ही जाणार. तुमच्या जबाबदारी माझ्या हाती आहे. तुम्ही सांसद सत्ताहीन आहात. मग तुम्हाला आत्मसंरक्षणाकरिता शस्त्र मी देणार आहे. शस्त्र मी देणार आहे. होय मग हे तुझ्या आत्मसंरक्षणाकरिता विजयी ठरतो. हे तुझ्यासाठी मग चला.